भुसावळातील साक्री गावात 2 शाळकरी मुलींची हत्या. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात 2 अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संपूर्ण तालुक्यात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. या दुर्दैवी घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडली. अज्ञात कारणातून दोघींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच गावात मोठी गर्दी जमली. संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याच्यावर गंभीर आरोप करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतला असताना काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्र हाती घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय. मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलींचे मृतदेह लवकरात लवकर ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पोलिसांकडून संशयित आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी का आणि कशा पद्धतीने करण्यात आली याचा तपास सुरू आहे. अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या घटनेनं साक्रीसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पालक वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त होते. पोलीस प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलंय. पुढील तपास सुरू आहे. ट्वेंटी 4 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव.